पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना बँकेनं नोटीस बजावलेली आहे। कर्ज थकवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा बँकेनं ही नोटीस बजावली आहे। भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंग साखर कारखान्यावर बँकेचं कर्ज आहे आणि 51,66,00,000च्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रईस शेख आपल्यासोबत आहेत। रईस, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? याची माळेगाव तालुक्यातील दाभाडी येथे भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या असलेल्या आर्मस्ट्रॉंग साखर कारखान्या या साखर कारखान्या विक्री करण्यासाठी जिल्हा बँकेकडे भुजबळ कुटुंबियांनी 30 कोटी रुपयांचा कर्ज काढला होता। त्यापैकी 18 कोटींचा नियमित कर्ज परतफेड झाली, परंतु 2013 पासून 12 कोटींचे थकबाकी असल्यामुळे व्याज आणि मुद्दल धरून ही रक्कम 51 कोटीपर्यंत पोहोचली। वेळोवेळी भुजबळ कुटुंबियांना समज देण्यात आली होती कर्ज भरण्याची, पण भुजबळ कुटुंबियांच्या वतीने कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कर्ज वसुलीसाठी आता जिल्हा बँकेने कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे। कालच बँकेच्या अधिकाऱ्यांनी आर्मस्ट्रॉंग कारखान्यावर जाऊन नोटीस चिटकावण्यात आली आणि पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हे जे संचालक आहे आर्मस्ट्रॉंगचे, त्यांना पण नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे एकूणच आता भुजबळ कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे। धन्यवाद रईस, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।